मित्राच्या लग्नात कधी स्वतःची सेटिंग लावून घेतली? हा प्रश्न मी चैतन्यला पहिले विचारतो. हे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. या प्रश्नाचं उत्तर चैतन्य. मित्राच्या लग्नात कधी एखाद्या मुलीचा नंबर मिळवलाय? आता तू मुलाचा नंबर मिळवलाय? नाही माझं काय डायरेक्ट नाही यार, मी पण नाही केलं असं. येस येस येस. अरे आता ठीक आहे. वाईट वाटलं थोडस. गिटार घेऊन गेलो होतो मी, चन्ना मेरिया पण गायला. त्याच्यानंतर क्रिएटिव्हिटी यायला लागली. सांग ना, आपण स्वयंवर करूया. चैतन्याचं स्वयंवर. चला डील. डन. हा इट्स मज्जावर आपण चैतन्याचं स्वयंवर घोषित करूया. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. ठरलं तर मग या मालिकेत लग्न होतंय प्रिया आणि अर्जुनचं. सो त्यानिमित्ताने माझ्यासोबत काही मंडळी आहेत. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त. आता मी एक छोटासा गेम घेऊन आली आहे, येस और नो. सो सुरुवात करूयात. फक्त जेवायचं आहे म्हणून लग्नात गेला आहात? खूप वेळा. नो. जेवायचंय म्हणून. अगं मी जेव्हा कॉलेजला होतो आणि मी जेव्हा शिकायला होतो दुसऱ्या गावात, तेव्हा असं कोणी लग्नाला बोलवलं की अरे बाप रे चांदी, त्या दिवशी कपडे घालून प्रेस करून लग्नात. माझ्या एका मित्राचं लग्न होतं आणि त्या लग्नात आमरस होता. तर मी प्लेट घेतली होती आणि फक्त आमरसाच्या वाट्या होत्या. त्या वाढणाऱ्यांनी सांगितलं की सर तुम्ही हे भांड घेऊन जा, इतकं मी जेवणासाठी लोकांना वाटलं जेवायलाच जातो. लोकांना वाटलं असेल तो वाढायला आला इकडे. लग्नात कोणी काय गिफ्ट दिलंय ही चौकशी केली? ऑफकोर्स येस. यांचं असेल जेवणावर, माझं कॉन्सन्ट्रेशन गिफ्टवर आहे. आणि किती पाकिटात किती पैसे मिळाले याच्यावर माझं कॉन्सन्ट्रेशन. किंवा माझ्या लग्नातच कोणी काय दिलंय हे लिहून ठेवलेलं आहे की त्यांनी काय दिलंय, कुठून केटल आली आहे, कोणी 10,000 दिले, कोणी 5,000 दिले. सो गिफ्ट आणि पाकिट याच्यावर माझं पूर्ण लक्ष. गिफ्टच्या बाबतीत मी फक्त कॉन्ट्रीब्युशन किती झाले सांगा, मी त्याच्यात फार इन्व्हॉल्व. जेव्हा होईल ना लग्न तेव्हा कळेल तुला. एखादा पदार्थ खूप आवडलाय म्हणून तो लग्नातला घरी घेऊन आला? नाही, तिथेच एवढा खाल्लाय. तिथे एवढा खाल्लाय की लोक म्हणाले घरी घेऊन. त्यामुळे म्हणजे माझ्या एंगेजमेंटच्या वेळेस खूप गुलाबजाम राहिले होते, त्यामुळे मग ते घेऊन आलो. दुसऱ्याच्या लग्नातून चोरलंस? नाही माझ्या कारण की ते असं हे होतं, काय बरं केटरिंग वाल्याला दिलं होतं, तर त्यामुळे मग घरी घेऊन आलो आम्ही आणि मग खात होतो. प्रश्न दुसऱ्याच्या लग्नात गेले असताना तिथे आवडला म्हणून घेऊन आलं का असा आहे? पण तिने स्वतःच्याच लग्नातल्या घरी आणलं. मित्राच्या लग्नात कधी स्वतःची सेटिंग लावून घेतली? हा प्रश्न मी चैतन्यला पहिले विचारतो. या प्रश्नाचं उत्तर चैतन्य. हे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. थांब मी पण येस लावतो. चैत्याच्या बाजूने हे बघ. कधीतरी थोडासा प्रयत्न केल्यावर प्रयत्न फेल झाला. नाही, चैतन्य आहे तो. प्लीज हॅलो, आपण लग्नाला मुलगी शोधतोय. चला पुढचा प्रश्न. लग्नात नवऱ्या मुलाचे शूज चोरले? जेव्हा पैशांची गरज होती तेव्हा तर नक्कीच चोरले. जिजूचे, मैत्रिणीच्या नवऱ्याचे. माझ्या सख्या बहिणीचं लग्न होतं आता आणि आम्हाला शूज चोरायला मिळाले नाहीत म्हणून आम्ही त्याच्या चपला चोरल्या होत्या. आणि त्याचे पैसे मिळाले? हा. खरं सांग, मिळाले की नाही मिळाले? नाही, मिळाले अर्थात मिळाले. चांगलं. पाहत असतील व्हिडिओ बघा. लग्नात रुखवतीतील गोष्टी चोरल्यात? मी चोरल्या नाहीयेत, मी तिथल्या उचलून खाल्ल्या आहेत. चोरल्या नाही, खाल्ल्या तिथले उचलून. नाही मी पण नाही. मित्राच्या लग्नात कधी एखाद्या मुलीचा नंबर मिळवलाय? आता तू मुलाचा नंबर मिळवलाय? नाही माझं काय डायरेक्ट. नाही यार, मी पण नाही केलं असं. येस येस येस. अरे आता ठीक आहे. चैतन्य बॅचलर असल्यामुळे याने सगळं केलेलं आहे. म्हणजे माझं लग्न झालं असल्यामुळे पण मी उत्तर जरा घाबरून देतोय.
वरात जाते म्हणून कधी अनोळखी माणसाच्या वरातीत जाऊन डान्स केला? खूप वेळा. येस अरे भर रस्ते मला खूप आवडतो random डान्स वरातीत. करायला आणि गाणं खूप भारी लागलेलं कोणतं तरी, तर मी चिन्मयला साईडला थांबून मी नाचले होते आणि मग मी इथे आता जर वरात जात असेल तर आम्ही इथे नाचू थोडंसं. खरंय, खरंय. त्यांना विश्वास असणार मी आपल्या इथले आहेत की नाही आणि आपण असं दिसतोय तर दिसतोय. वाटेल. आणि आम्ही सतत हेच कपडे घालून असतो, त्यामुळे त्यांना वाटूच आम्ही. मित्राच्या लग्नात आलेल्या मुलीचा सोशल मीडिया अकाउंट नाव जाणून घेऊन तिला स्टॉक केलाय? येस येस स्टॉक केलंय. मुलाचं स्टॉप करून रिक्वेस्ट नाही. सगळं पुढे डेट वर पण गेलाय 100%. चैतन्याच्या चेहऱ्यावरचा इनोसन्स आपल्याला दिसतं, त्याच्यावरून सगळं डेट पर्यंत गोष्टी गेलेल्या आहेत. फक्त स्टॉप केलंय. केवढा विश्वास आहे आम्हाला चैतन्यवर. त्याची उत्तर आम्हीच देतो. उत्तरच देतो. लग्नात सेम ड्रेसिंग केली? सेम सेम ड्रेसिंग कझन्स असो किंवा बायको सोबत असं कलर कॉम्बिनेशन? ट्विनिंग टाइप. माझ्या भावाच्या लग्नात आम्ही सगळ्यांनी रेड घातलेलं. येस येस येस. ओके. क्रशचा लग्न असेल ते अटेंड केलं? अरे बापरे नाही यार. चैतन्यनी केलंय. दिल पे पत्थर रख के. आय नो अशी बरीचशी लग्न केली असतील. माझं लवकर मी एकावरच होते पहिल्यापासून, त्यामुळे मला काही क्रश बिश नव्हतं. वाईट वाटलं? थोडस गिटार घेऊन गेलो होतो मी, चन्ना मेरिया पण गायला. त्याच्यानंतर क्रिएटिव्हिटी यायला लागली. खरं खरं वही से तो कला ओरिजिन. हाँ ओरिजिन वही तो है. रणबीर कपूर. एखाद्या लग्नात जायचं नव्हतं म्हणून काही काम सांगितलंय आणि गेले नाही? अरे किती वेळा हे बघ. आता अशात लग्नांमध्ये जाणं सोडलंय. किती वेळा. येस. मी आता अशात लग्नांमध्ये जाणं सोडलंय, कारण मी आता लोकांना सांगतो की मला लोकांचं वाईट झालेलं बघवत नाही. हा म्हणजे मी नाही गेले, कारण सांगायची गरजच नाही गेली. आता एका मैत्रिणीने विचारलं होतं की लग्नाला ये माझ्या, तर मी म्हंटल यावेळेस नाही जमणार, पुढच्या वेळेस नक्की. पुढच्या लग्नाला. आमंत्रण नसतानाही लग्नात गेले? हो. अरे बाय, बोलवलं तर जात नाही. नाही बोलवलं तेव्हा जात. नाही यार मी नाही गेलो. मी पण नाही. कोणाच्या? खूप अनोळखी लग्न होतं. रॅन्डम. त्या ज्या क्रश होत्या ना त्यांनी बोलवलं नव्हतं याला, त्यांच्याच लग्नात गेला होता. आणि जेवायला गेला होता आणि तिथेच आमरस खाल्ला गेलेले. सगळे कनेक्शन लागतंय. नाही एका खूप रॅन्डम अनोळखी लग्नात गेलो होतो, कारण जेवण खरंच अप्रतिम होतं. 3 इडियट सारखं बापरे. दिसतंय. कोणाच्या लग्नात वाद केलाय? वाद नाही यार. भांडण नाही. हा माझ्या मैत्रिणीच्या लग्नामध्ये झालं होतं, कारण तिचं वेगळं म्हणजे तिचं मराठा स्टाईल मध्ये होत होतं लग्न, तर मुलाकडचे मराठा होते आणि ती हिंदू राजपूत होती. सो त्यांना काही ट्रेडिशन्स माहिती नव्हते, तर मग मी सांगितलं होतं नाही असं करायचं असतं, माझ्या लग्नात असं झालेलं. तर मग तिला विधी वगैरे सगळे समजून सांगायला त्याला वगैरे, तर थोडंसं मी मुलाकडच्यांना फोर्स केलेला की हे पण सगळं झालं पाहिजे, तर थोडा वाद झालेला. नाही मी कधी केलेलं नाही. मी मुळातच फार सरळ साधा असल्यामुळे वाद घालणं. बापरे. आजी असते आजी. मित्र मैत्रिणीच्या लग्नात बँड वाजवलं? मी आता 2 मित्रांच्या. येस मी वाजवलाय ढोल. मी वाजवलाय. करवली आणि करवला म्हणून एन्जॉय केलंय लग्न? माझ्या बहिणीच्या भावाच्या लग्नात. हो अगदीच. आता एवढं सगळं झालंय, चैतन्याचं लग्न करायचं ठरलंच आहे, तर कसं करायचं? कसं पहिले करायचंय का हा महत्वाचा प्रश्न आहे. करायचंय का? आईचा फोन येईल. करायचंय पण मग आता कसं करायचं तुला? आधी आउटडोर. हा चालेल, डेस्टिनेशन वेडिंग डेस्टिनेशन. पण लग्न करण्यासाठी एक फार महत्वाची गोष्ट लागते. ती मिळेल रे, मिळेल. तू सांग ना, आपण स्वयंवर करूया. चैतन्याचा स्वयंवर. चला डील. डन. हा इट्स मज्जावर आपण चैतन्याचा स्वयंवर घोषित करूया. लोक वेड्यासारखी येतील
लोक काय मुली 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 सो स्वयंवर मध्ये आपण शोधूया पण छान मोठं लग्न करू शकतो आपण तर. कुठे डेस्टिनेशन वेडिंग त्याच्यासाठी पण yes आहे. वालीला बाली बालीला नको, एवढ्या दूर नको फारच, हा. लोणावळा ठीक आहे मड. ते आहे की बाली हे काय समुद्र किनारा अक्सा बीच असा विचार मग नंतर म्हणू आपण बालीलाच झालो. बालीला जाऊ. सांगायला काय नाही मला खूप मजा आली तुमच्यासोबत हा गेम खेळून. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.